आज आपण गोष्ट करणार आहोत बर्नी मॅडॉफची, वॉल स्ट्रीटचा तो बादशाह ज्याने इतिहासातला सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा रचला. विचार करा, दरवर्षी न चुकता 15 ते 20% परतावा, तेही मार्केट कसंही असो. हे ऐकायलाच अविश्वसनीय वाटतं नाही का? मग प्रश्न हाच आहे की हे शक्य तरी कसं होतं? आणि या सगळ्याच्या मागे होता एकच माणूस, बर्नी मॅडॉफ. वॉल स्ट्रीटवरचं एक मोठं नाव, म्हणजे जवळपास 40 वर्ष त्याचं राज्य होतं. एक अशी व्यक्ती ज्याच्या शब्दाला वजन होतं, ज्याच्यावर लोकांचा डोळे झाकून विश्वास होता. पण मग आलं वर्ष 2008 आणि एक असा बॉम्ब फुटला की सगळ्यांनाच धक्का बसला. स्वतः मॅडॉफने कबूल केलं की त्याचं हे जे काही नावाजलेलं काम होतं ते सगळ्यांच्या सगळं एक मोठं झूट होतं. तर मग हे नेमकं होतं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक पॉन्झी स्कीम होती. म्हणजे लोकांकडून घेतलेले पैसे कुठे गुंतवलेच जात नव्हते. जुन्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले जात होते. बस, पैशांची फक्त फिरवाफिरवीच चालू होती. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जवळपास 30 वर्ष म्हणजे 3 दशक रेग्युलेटर्सच्या नाकाखाली हा माणूस हा खेळ खेळत कसा राहिला, कुणालाच कसा संशय आला नाही? त्याचं तंत्र एकदम साधं पण जबरदस्त होतं. बघा त्याने काय केलं. पहिलं म्हणजे कायदे आणि कागदपत्रांसाठी एक हुशार टीम कामाला लावली. दुसरं, एक खास बनावट सॉफ्टवेअर तयार केलं जे खोटे खोटे ट्रेडिंग रेकॉर्ड्स बनवायचं. आणि तिसरं, सगळी कागदपत्रं इतकी परफेक्ट ठेवली की कुणीही तपासणी केली तरी काहीच सापडणार नाही. सगळं काही अगदी कायदेशीर दिसायचं. आणि गंमत म्हणजे किंवा धक्कादायक गोष्ट म्हणा की काही मोठ्या गुंतवणूकदारांना हे सगळं काय चाललंय याचा अंदाज होता. त्यांना माहिती होतं की यात काहीतरी काळंबेरं आहे, पण तरीही जोवर गंगा वाहते तोवर हात धुवून घेऊया या न्यायाने त्यांनीही या स्कीममध्ये करोडो रुपये कमवले. शेवटी 2008च्या आर्थिक संकटात हा फुगा फुटलाच. आता मेडॉफही थकला होता, वय झालं होतं आणि त्याने स्वतःच हा खेळ संपवायचं ठरवलं आणि सगळं काही कबूल केलं. आणि हा खेळ किती काळ चालला असेल? तब्बल 30 वर्ष. या काळात घोटाळ्याचा आकडा किती मोठा झाला? तब्बल $62 अब्ज. पण यात एक चांगली गोष्टही घडली. सरकारने एक जबरदस्त रिकव्हरी केली आणि त्यातले जवळपास $17 अब्ज गुंतवणूकदारांना परत मिळवून दिले. आता हे पैसे परत कसे दिले त्याची पद्धती खूप वेगळी होती. सरकारने काय केलं? ज्या गुंतवणूकदारांनी या स्कीममधनं नफा कमावला होता ना, त्यांच्याकडून तो नफा परत घेतला. याला क्लॉबॅक म्हणतात. आणि मग हेच पैसे त्या लोकांना वाटले ज्यांचं नुकसान झालं होतं. म्हणजे एका अर्थाने सगळ्यांची खाती सेटल केली. अर्थात यामुळे ज्यांना आधी फायदा झाला होता त्यांना खूप त्रास झाला. काहींना तर आपल्या मालमत्ताही विकाव्या लागल्या. बरं, तर या सगळ्या कहाणीतून आपण म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांनी काय शिकायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या खेळात नेहमी 2 प्रकारचे लोक असतात. पहिले, खुशार गुंतवणूकदार. ते वेळेवर येतात आणि फुगा फटायच्या आत आपला फायदा घेऊन बाहेर पडतात. आणि दुसरे म्हणजे भाबडी मंडळी, जे सगळ्यात शेवटी येतात आणि मग सापळ्यात बरोबर अडकतात. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. अशा प्रवासात आपण शिकारी नसतो तर शिकार असतो. ज्या योजना टू गुड टू बी ट्रू वाटतात, म्हणजे खऱ्या वाटणार नाही तितक्या चांगल्या, तिथे सावध राहिलेलंच बरं. त्यामुळे कुठेही पैसे गुंतवण्याआधी स्वतःला 4 प्रश्न विचारायलाच हवेत. पहिला, हा परतावा नक्की तयार कसा होतोय? दुसरा, हा फुगा फुटला तर? तिसरा, यातून बाहेर पडायचा मार्ग काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे पैसे बुडाले तर मला चालतील का? आणि इथेच एका चांगल्या सल्लागाराचं महत्त्व कळतं. बघा, जे मोठे आणि श्रीमंत गुंतवणूकदार असतात ते नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घेतात. पण सामान्य गुंतवणूकदार अनेकदा थोडी फी वाचवण्याच्या नादात लाखो रुपयांचं नुकसान करून घेतात. एक गोष्ट लक्षात घ्या, अनुभव घेऊन शिकायला गेलं तर त्याची किंमत खूप मोठी असू शकते. पण ज्ञान मिळवणं म्हणजे पुस्तकं वाचणं किंवा सल्ला घेणं हे जवळपास फुकट आहे. मग अज्ञानाची इतकी मोठी किंमत का मोजायची? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?